नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मराठी व्याकरण बघा या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, त्याचे योग्य उत्तर काय यायला पाहिजे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी अरुण यायला पाहिजे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा, इंदू म्हणजे चंद्र, सुधाकर म्हणजे चंद्र, निशानाथ म्हणजे चंद्र, तर अरुण म्हणजे सूर्य, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. ळ या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? बघा, ळ या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे. ळ हा वर्ण विद्यार्थी मित्रांनो स्वतंत्र वर्ण या प्रकारचा आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारला आहे. निसंदेह. निसंदेह बघा, या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. निसंदेह बघा, या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो विसर्ग संधी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. खालील शब्दापैकी पुल्लिंग शब्द ओळखा. बघा, त्या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी आपल्याला पुल्लिंग शब्द ओळखायचा आहे. बघा, पुल्लिंग शब्द या ठिकाणी कोणता असेल. श्रीमान बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुल्लिंग शब्द आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय यायला पाहिजे. काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी या ठिकाणी विसर्ग या प्रकारचे विरामचिन्ह विसर्ग, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, आता सर्वांनी सांगायचं आहे. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता यायला पाहिजे. खग. खग म्हणजे काय. पक्षी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. विष्णू शास्त्री चिपळूणकर बघा यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, काय विचारला. खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. बघा, त्या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता यायला पाहिजे. पिता शब्द कोणता आहे. बघा, पिता हा शब्द बघा पुल्लिंग शब्द आहे. भ्राता बघा पुल्लिंग शब्द आहे. बघा, या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा बघा. देवता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो स्त्रीलिंगी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 हा आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक बघा चौथ्या ठिकाणी काय विचारलं. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, त्या ठिकाणी शब्द कोणता आहे. वल्लभ. वल्लभ या शब्दाचा समानार्थी शब्द मग कोणता यायला पाहिजे. वल्लभ म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो. वल्लभ म्हणजे पती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा, विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारला आहे. साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता बघा, एखादा माणूस बघा साक्षर आहे, साक्षरच्या विरुद्धार्थी काय यायला पाहिजे. साक्षर निरक्षर, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा, त्यामध्ये बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे, ज्यांना कोणा बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हे करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 काय विचारला. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. आता या ठिकाणी काय विचारले. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा.
आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा आपण त्यांना काय म्हणतो बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय पाहिजे पुरोगामी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी का खालीलपैकी उभयनन्वी अवयव शब्द ओळखा. खालील पर्यायापैकी आपल्याला उभयनन्वी अवयव या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. इकडे, पुढे, परंतु, अरे रे. बघा उभयनन्वी अवयव कोणते असतात बघा वाक्यामध्ये. बघा एक वाक्य किंवा दुसरं वाक्य जोडायचं काम कोण करतो, उभयनन्वी अवयव करतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा खालील पर्यायापैकी विशेष नाम ओळखा. आता विशेष नाम कोणतं असेल, नदी, पर्वत, मुलगा, मुंबई. बघा नदी कोणता आहे, नदी कोणती नदी, सामान्य नाम आहे नदी. पर्वत कोणता पर्वत, सामान्य नाम आहे. मुलगा सामान्य नाम आहे बघा मुंबई. मुंबई या ठिकाणी विशेष नाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, खालील दिलेल्या वाक्यापैकी पूर्ण भूतकाळाचं वाक्य ओळखा. पूर्ण भूतकाळाचं वाक्य कोणतं असेल, मी अभ्यास केला होता, मला दररोज गावाला जावे लागते, मी चित्रपट पाहिलेला असेल, मी जेवत होते. बघा मी अभ्यास केला होता बघा या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण आहे, म्हणजे हे वाक्य कोणतं असेल, पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे बघा, मी अभ्यास केला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा काय विचारला आहे, आप्पा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. आप्पा बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो अंक 3 लिहायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आप्पा हा शब्द कन्नड भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारलंय, तू तेथून निघून जा. अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, तू तेथून निघून जा. मिश्र वाक्य आहे का, प्रश्नार्थक वाक्य आहे का, आज्ञार्थक वाक्य आहे का, संयुक्त. तू तेथून निघून जा मग कोणतं असेल, आज्ञार्थी वाक्य यायला पाहिजे ना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारला, आई वडील हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे. उपसर्ग घटित आहे का, सामासिक आहे का, नाम आहे का, क्रियापद कोणता. आई वडील हा शब्द विद्यार्थी मित्रांनो सामासिक या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, रामाने रावणाला मारले. बघा हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, भावे प्रयोगाचं या ठिकाणी वाक्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 या ठिकाणी काय, उपसर्ग शब्दांना केव्हा लागतात. बघा आता एखादा शब्द आहे, उपसर्ग बघा शब्दांना केव्हा लागतात, पूर्वी लागतात, नंतर लागतात, शब्दाबरोबर असतात, शब्दाला लागत नाहीत. उपसर्ग शब्दांना केव्हा लागतात, शब्दाच्या पूर्वी शब्दांना उपसर्ग हे लागत असतात. विषय क्रमांक पुढचा बघा, मांजर या शब्दाचं अनेक वचन करा. मांजर बघा शब्द आहे, या शब्दाचं अनेक वचन करा. मांजर, मांजरी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दोनदा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे. दोनदा कोणता असेल बघा, एकदा, दोनदा, तीनदा. बघा क्रमवाचक आहे का, आवृत्तीवाचक आहे का, सातत्यवाचक आहे का, गुणवाचक आहे. दोनदा कोणत्याला विचार बघा, आवृत्तीवाचक आहे विद्यार्थी मित्रांनो दोनदा. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी सामान्य नाम आहे. बघा 4 शब्द आहेत. सामान्य नाम कोणतं असेल विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र, धृतराष्ट्र, देवराष्ट्र, परराष्ट्र. बघा या ठिकाणी परराष्ट्र शब्द या ठिकाणी सामान्य नाम या प्रकारचं नाम आहे. विषय क्रमांक पुढचा, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे. प्रामाणिकपणा कोणता आहे, सामान्य नाम आहे का, विशेष नाम आहे का, भाववाचक नाम आहे का. प्रामाणिकपणा या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचं नाम आहे. विषय क्रमांक पुढचा, रामास वनवास मिळाला. या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. रामास वनवास मिळाला. बघा या ठिकाणी स हा प्रत्यय लागलाय. स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात, स ला नाते. स ला नाते विद्यार्थी मित्रांनो चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बघा सर्वांनी सांगायचे झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, आनंद यादव विद्यार्थी मित्रांनो झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा काळ ओळखा. याचे योग्य उत्तर काय पाहिजे, तो मुलगा खेळत आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे.
लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. लक्ष्मीकांत या शब्दामध्ये समास कोणता आला पाहिजे? बहुविग्रही समास. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मोती या शब्दाचं अनेक वचन रूप काय आलं पाहिजे? मोती. मोती या शब्दाचं अनेक वचन रूप काय आलं पाहिजे? ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अथवा. बघा अथवा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयव आहे? समजा आता एखादं वाक्य असते, त्या वाक्यामध्ये अथवा बघा अशा प्रकारचा शब्द येतो. अथवा हे बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अवयव असेल? समुच्चक बोधक, विकल्प बोधक, परिणाम बोधक, विकल्प बोधक. अथवा म्हणजे काय असतो? हे किंवा हे, म्हणजे कोणत्या यायला पाहिजे? विकल्प बोधक आहे बघा अथवा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा या ठिकाणी काय होतील? ऊनहून. ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऊनहून बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ऊनहून विद्यार्थी मित्रांनो पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढे, झेंडूची फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? झेंडूची फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. झेंडूची फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? प्रल्हाद केशव वात्रे. प्रल्हाद केशव वात्रे म्हणजे कोणाला पाहिजे? केशव कुमार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मी रोज अभ्यास करत असे. मी रोज अभ्यास करत असे. बघा आता करत असे कोणत्याला पाहिजे? रीती भूतकाळाचं वाक्य आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सदाचार या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सदाचार. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? सदाचार या शब्दामध्ये संधी कोणती आल्या पाहिजे? व्यंजन संधी. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो, खरे खोटे हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं? खरे खोटे. बघा आता खरे खोटे, खरे किंवा खोटे, मग कोणत्याला पाहिजे? वैकल्पिक द्वंद्व समास. खरे किंवा खोटे, वैकल्पिक, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा सर्वांनी सांगायचे जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विपिन हा शब्द काय आहे? जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अहंकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अहंकार. अहंकारचा कोणता आला पाहिजे विरुद्धार्थी? अपमान, विनम्रता, सन्मान यापैकी नाही. अहंकारचा विरुद्धार्थी शब्द विनम्रता यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. हृदयाला द्रावित करणारे. हृदयाला द्रावित करणारे काय असतो? हृदयद्रावक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे. सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हण कोणती आहे? सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला? वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. आता या ठिकाणी काय विचारलं? वाक्प्रचार. सळो की पळो करणे. सळो की पळो करणे म्हणजे काय असतो? बघा सळो की पळो करणे म्हणजे अतिशय हैराण करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, अक्का, अण्णा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अक्का, अण्णा हे शब्द काय असतील? कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 7 पहा, खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम ओळखा. मधुर, देव, कुशल, वकिली. वकिली बघा हा शब्द काय आला पाहिजे? भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, त्या काळी मी रोज अभ्यास करत असे. त्या काळी. त्या काळी मी रोज अभ्यास करत असे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तुला नोकरी लागली का? तुला नोकरी लागली का? हे बघा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? विधानार्थी आहे का? प्रश्नार्थक आहे का? स्वार्थी आहे का? उद्गारार्थी. तुला नोकरी लागली का? बघा या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य यायला पाहिजे ना. प्रश्न आहे शेवटी बघा प्रश्नार्थक चिन्ह आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? प्रत्यक्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे? स्वर संधी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक देवाला. देवाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाला. ला प्रत्यय लागलाय पहा. देवाला. सला नाते. सला नाते हे प्रत्यय कुठे असतील? चतुर्थी विभक्ती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. महादेव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? महादेव.
बघा विद्यार्थी मित्रांनो, महादेव या शब्दामध्ये समास कोणता आला पाहिजे? तत्पुरुष समास आहे बा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे, तत्पुरुष समास. दुसरा क्रमांक पुढचा केशव कुमार. बघा हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण आहे? केशव कुमार. आत्ताच झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे. केशव कुमार कोण असतील? प्रल्हाद केशवात्रे यांना पहा केशव कुमार या नावाने ओळखतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक भाऊ बहीण. भाऊ बहीण बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर लगा. भाऊ बहीण स्त्रीलिंगी पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. अनेक वचनी शब्द कोणता असतील या ठिकाणी? आंबा, गाय, घर, जावा. बघा जावा, जावा या ठिकाणी शब्द काय आहे? अनेक वचनी या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जंगल. बघा जंगलचा काय आला पाहिजे? कानन, कानन, विपिन. बघा विद्यार्थी मित्रांनो, जंगलचा या ठिकाणी कानन या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा. अल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अल्लड. अल्लडचा विरुद्धार्थी कोणता शब्द आला पाहिजे? अल्लडचा विरुद्धार्थी शब्द पोक्त यायला पाहिजे, पोक्त. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कधीही नष्ट न होणारे. कधीही नष्ट न होणारे आपण त्यांना काय म्हणतो? शाश्वत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 बघा काय विचारला आहे? दुष्काळामध्ये 13वा महिना. दुष्काळामध्ये 13वा महिना या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे? आपत्तीमध्ये आणखीन भर पडणे. आपत्तीमध्ये आणखीन भर पडणे या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. खडा टाकणे. खडा टाकणे म्हणजे काय असतो? खडा टाकणे म्हणजे अंदाज घेणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य अर्थ आहे. बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भाववाचक नाम नाही? गोडवा, मोठेपणा, चतुराई, शहाणा. शहाणा, शहाणपणा म्हणजे शहाणा या ठिकाणी भाववाचक नाम नाही. विषय क्रमांक पुढचा. मी चित्रपट पाहिला आहे. मी चित्रपट पाहिला आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा पाहिला आहे वाक्यातली क्रिया पूर्ण आहे. मग पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य यायला पाहिजे. पहा वाक्यातली क्रिया कशी पूर्ण आहे ना? मी चित्रपट पाहिला आहे पूर्ण आहे, पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. देवा मला भारताचा पंतप्रधान कर. देवा मला भारताचा पंतप्रधान कर हे वाक्य कोणतं यायला पाहिजे? बघा विद्यार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मनवंतर या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मनवंतर या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वर संधी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खालील शब्दाची विभक्ती ओळखा. विवाहात. बघा विवाह शब्द आहे या ठिकाणी त हा प्रत्यय लागलाय. त इ आ. त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. तोंडपाठ. तोंडपाठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तोंडपाठ. बघा सर्वांचे योग्य उत्तर लगा. तोंडपाठ या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. विषय क्रमांक पुढचा. त्यांनी वाघाला ठार केले. त्यांनी वाघाला ठार केले या वाक्याचा प्रयोग सांगा. त्यांनी वाघाला ठार केले विद्यार्थी मित्रांनो भावे प्रयोगाचं उदाहरण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. मुलगा मुलगी बरोबर आहे. कवी कवयित्री बघा बरोबर आहे. बोका भाटी बरोबर आहे. श्रीमान. श्रीमानचं काय यायला पाहिजे? श्रीमान श्रीमती यायला पाहिजे. सन्मान या ठिकाणी दिलेला श्रीमती श्रीमान श्रीमती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा. ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. जे एकाच प्रकारचे एकाच जातीचे किंवा एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर आपण स्वल्पविराम या प्रकारचे विरामचिन्हे वापरतो. विषय क्रमांक. समूहवाचक शब्द ओळखा. पक्ष्यांचा काय असतो? पक्ष्यांचा थवा असतो पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. केशवसूत. केशवसूत विचारले हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशवसूत कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण हे व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला बघा महा-टी-ई-टी परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299
फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.